हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर बघतोय आणि प्रोबॅबिलिटीमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 आणि 5.2 डिस्कस केलं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 डिस्कस करणार आहेत. तर राजांनो, 5.1 आणि 5.2 ह्या ज्या एक्सरसाइज आहेत, म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी हा जो चॅप्टर 10thला दिला आहे ना, हा इतका बेस्ट आणि सिक्वेन्स वाईज दिला आहे की तुम्हाला लगेच लक्षात येते काय करायचं. 5.1 मध्ये फक्त त्यांनी सांगितलं होतं फाइंड द पॉसिबिलिटी. काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं? फाइंड द पॉसिबिलिटीज. सेकंड एक्सरसाइज 5.2 मध्ये त्यांनी सांगितलं फाइंड द सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. आणि आता एक्सरसाइज 5.3 मध्ये सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आणि इव्हेंट दिलेले आहेत. म्हणजे इतकं बेस्ट वेनं दिलेलं आहे की आता 5.4 मध्ये एक्झॅक्टली आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. 5.4 मध्ये आता 5.3 मध्ये जवळपास 75% आपण सोल्युशन काढलं की 25% हे 5.4 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, प्रॅक्टिस सेट 5.3 काय सांगतंय. क्वेश्चन काय आहे? राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन ऑफ एस फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. आपल्याला काही एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, तर त्या एक्सपेरिमेंटचं सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहा. For each of the following experiment, also write the events ABC in the set form. म्हणजे ABC जे आपल्याला इव्हेंट्स दिलेले आहेत ना, त्याला आपल्याला सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि राईट एन ऑफ ए, एन ऑफ बी अँड एन ऑफ सी. एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सीच्या व्हॅल्यूज पण लिहायच्यात. तर आपण काय करणार बघा, सोल्युशन. क्वेश्चन पहिला काय दिला आहे? वन डाय इज रोल्ड. ओके, वन डाय जर थ्रोन केला तर सॅम्पल स्पेस काय येणार आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स काय येणार ते पाहूयात. मग इव्हेंट्स लिहायचे. तर पहिले जे फाइंड आउट करायला सांगितले ते लिहूयात. आपण लिहूया तिथं वन डाय इज रोल्ड, देन सॅम्पल स्पेस, देन व्हॉट? सॅम्पल स्पेस, देन सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, गेटिंग? देन आफ्टर हे झालं सॅम्पल स्पेस मिळालं आपल्याला. त्यानंतर याचं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. सो देअर फोर एन ऑफ एस इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला? 6. सर्वात पहिलं आपल्याला काय सांगितलेलं आहे? इव्हेंट ए. ओके, आपण इथे लिहूयात इव्हेंट ए. इव्हेंट ए काय सांगतोय आपल्याला? इवन नंबर ऑन द अप्पर फेस. इवन नंबर ऑन द अप्पर फेस. सो इवन नंबर ऑन द अप्पर फेस. इवन नंबर्स आपल्याला अप्पर फेसवरती पाहिजेत. सो ए इज इक्वल्स टू, पहिले आपल्याला सांगितलं त्यांनी राईट द इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म. ए इव्हेंट हा आपल्याला सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. मग इवन नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे आपण त्याला रोल केल्याच्या नंतर वरच्या साईडला इवन नंबर येण्याची पॉसिबिलिटी काढायची, प्रोबॅबिलिटी काढायची. तर इवन नंबर कोणकोणते? 2, 4 आणि 6. मीन्स दॅट 2, 4, 6. So therefore n of a is equals to what? 3. झालं. सेकंड इव्हेंट बी. इव्हेंट बी काय सांगितलंय? ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ओके, ऑड नंबर पाहिजेत आपल्याला. सो देअरफॉर बी इज इक्वल्स टू, या बीला आपल्याला सेट फॉर्ममध्ये लिहायचे. ऑड नंबर कोणकोणते तर सांगा बरं सॅम्पल स्पेसमध्ये? 1, 3 आणि 5. 1, 3, 5. सो देअरफॉर एन ऑफ बी मीन्स दॅट नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स काय येणार सांगा? 3. इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे मूळ संख्या, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. ओके, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. सो सी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट प्राईम नंबर्स कोणकोणते असणार सांगा बरं? प्राईम नंबर कोणकोणते आहेत आपल्या इकडं? 2, 3 आणि 5. 2, 3, 5. सो देअरफॉर एन ऑफ सी इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला? 3. दॅट्स ऑल. हे झालं पहिला क्वेश्चन. ऑन डाय इज रोल्ड असताना सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहिले. नंतर इव्हेंट ई, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी आपण डिस्कस केलं. क्वेश्चन नंबर सेकंड पहा. 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. जर आपण 2 डायस जर रोल्ड केले म्हणजे 2 जर पासे फेकले तर आपल्याला त्याचे सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत.
आणि त्यानंतर आपल्याला इव्हेंट ए, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी फाइंड आउट करायचं आहे. ओके, ठीक आहे. तर बघा, सो सोल्युशन इथे लिहितोय आपण 2 डायस आर रोल्ड, देन सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू. आता बघा, 2 डायस जर रोल्ड केले तर सॅम्पल स्पेस काय येणार, तर 1,1, 1,2, 1,3, 1,4, 1,5, 1,6. ओके, देन 2,1, 2,2, 3, 24, 25 ब्रॅकेट द्यायच्या, ब्रॅकेट सोडायचे नाही. 3,1, 3,2 असंच. ठीक आहे, आता हे पूर्ण लिहायला खूप अवघड जाईल, मी असं डॅश डॅश करून लिहितो आहे. 3,6 अँड सो ऑन जर पाहायला गेलं तर 6,1, 6,2, 6,3, 6,4, 6,5 अँड 6,6 कर्ली ब्रॅकेट क्लोज. तुम्हाला असं लिहायचं नाही, हे डॅश डॅश करायचं नाही, पूर्ण लिहायला लागणार. मी फक्त एक जस्ट जनरली लिहायचं म्हणून लिहिलं आहे, तर असं लिहायला जमत नाही. ठीक आहे, तुम्हाला हे माहिती आहे त्यामुळं आपण लिहून काढलं. त्यानंतर बघा, आणि ज्यांना हे माहिती नसेल त्यांनी प्रोबॅबिलिटीचा जो बेसिक व्हिडिओ आहे आपला त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं, बेसिक अँड 5.1. सो देअरफॉर एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला, 36. ओके, देन आता पाहूयात आपण नेक्स्ट इव्हेंट. आता इव्हेंट पाहूयात आपण काय दिलेलं आहे आपल्याला. सो लेट इव्हेंट ए, किंवा डायरेक्ट आपण लिहूयात इव्हेंट ए. इव्हेंट ए काय दिलेलं आहे आपल्याला, द सम ऑफ द डिजिट्स on upper face is a multiple of 6. त्याचं 6 मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे सम ऑफ द डिजिट्स, हे जे काही डिजिट्स आहेत ह्या 2 नंबरची बेरीज, त्या बेरजेला कितीने मल्टिप्लाय झालं पाहिजे, 6 मल्टिप्लाय झालं पाहिजे. 6च्या पटीमधील संख्या आपल्याला पाहिजेत, तर 6च्या पटीमध्ये 1 आणि 5 6 म्हणजे 1. त्यानंतर 2,4, 2 आणि 4 6, ते 6च्या पटीमध्ये. परत 3,3, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण लिहूयात 1 बाय 1. 1,5, 2,4, 3,3, देन 4,2, बरोबर आहे. त्याच्यानंतर परत कोणते येणार, 4,2, देन 5,1, देन 6,6. ओके, कारण हे 6च्या पटीमध्ये 1 2 3 4 5 आणि 1 6. सो देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला, 6. आता आपण पाहूयात इव्हेंट बी. कोणता इव्हेंट पाहायचा, बी. इव्हेंट बी काय सांगतो आपल्याला, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मिनिमम 10. कमीत कमी 10, जास्तीत जास्त किती, म्हणजे सम ऑफ द डिजिट्स, 2 संख्येची बेरीज ही 10 आणि 10पेक्षा मोठी. कमीत कमी 10 पाहिजे, 10पेक्षा मोठे असणारे लिहा. कमीत कमी 10 पाहिजे, मिनिमम 10. तर बघा बरं, मिनिमम 10 कोणकोणते, कमीत कमी 10 आणि 10पेक्षा जास्त. 10 बेरीज येणारे कोणकोणत्या संख्या आहेत त्या बघायच्या. कोणकोणत्या येतं, तर सर्वात पहिली संख्या आहे 4, याच्यामध्ये तर 2 कॉमामध्ये तर काहीच येत नाही. 3,6 म्हणलं तर 3 आणि 6 9, तर काही प्रश्नच नाही आहे. 10च्या पटीमध्ये तर आपण लिहू शकतो 4,6, बरोबर आहे. कमीत कमी 10, 10पेक्षा जास्त 4,6. त्याच्यानंतर 5,5, 5,6, कमीत कमी 10, 10पेक्षा जास्त. ओके, त्याच्यानंतर 6,1 तर हे कोणतंच नाही आहे. 4 झालं, 5 झालं, बरोबर आहे.
आता 6चा विचार करूयात. काय घेणार आपण 6,4 त्याच्यानंतर 6,5 आणि त्याच्यानंतर 6,6 1 2 3 4 5 अँड 6. सो देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 6 मिळालं. म्हणजे कमीत कमी 10 बेरीज येणं आणि त्याच्यापेक्षा जास्त. ओके, कमीत कमी 10 किंवा कमीत कमी 10 आली पाहिजे बेरीज, त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल. ओके, आता इव्हेंट सी पाहूयात आपण. इव्हेंट सी काय सांगतो आपल्याला. सो इव्हेंट सी सांगतो द सेम डिजिट्स सारखे नंबर द सेम डिजिट्स ऑन बोथ द अप्पर फेसेस. ओके, सो सेम डिजिट्स पाहिजेत आपल्याला. तर सेम डिजिट्स कोणते येतं 1,1 2,2 3,3 4,4 4,4 5,5 and 6,6. ओके, दॅट्स ऑल. सो देअरफॉर एन ऑफ सीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 6 मिळाली. तर हे बघा, हे गोष्टी अशा खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि कर्ली ब्रॅकेट चुकू द्यायचा नाही, व्यवस्थितरित्या काढायचा. लक्षात आलं हे सर्व. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 पाहूयात आपण. 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 कॉइन टॉस केल्याच्या नंतर आपल्याला सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आणि जे इव्हेंट्स दिलेत त्याचे आपल्याला सेटच्या फॉर्ममध्ये लिहून एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथे लिहूयात 3 coins are tossed. 3 coins are tossed. Okay, 3 coins are tossed. Then sample space. Then sample space S is equals to H H H H H T H T H. त्यानंतर T H H, then H T T, T H T, T T H and then T T T. हे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. तुम्ही ते व्यवस्थित पाहून घ्या. ज्यांना हे माहिती नाही कसं लिहायचं त्यांनी बेसिक प्रॅक्टिस सेट 5.1चं जे आहे बेसिक अँड प्रॅक्टिस सेट 5.1 प्रोबॅबिलिटी, तर तो व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये. सो एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळाली 1 2 3 4 5 6 7 अँड 8. एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 8 मिळाली आहे. ओके, त्यानंतर इव्हेंट पाहूयात आपण. आता सर्वात पहिले आपल्याला दिलेलं आहे इव्हेंट ए. काय इव्हेंट दिलेलं आहे आपल्याला टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. कमीत कमी 2 हेड मिळणे ही कंडिशन आहे आपल्याला. इव्हेंट आहे, घटना आहे. तर ए इज इक्वल्स टू, हे बघा इथं थोडं लक्षात आहे, ॲट लिस्ट 2 कमीत कमी 2, म्हणजे इथं उलटं चालायचं. कमीत कमी 2 म्हणजे 2 हे फिक्स आणि 2 पेक्षा जास्त. कमीत कमी 2 पाहिजेत हेड आणि त्याच्यापेक्षा कितीही जास्त. ॲट लिस्ट 2 म्हणलं तर 2 आणि 2 पेक्षा जास्त. उलटं करायचं. ॲट लिस्ट म्हणजे आपल्याला वाटतं कमी, नाही 2 आणि 2 पेक्षा जास्त. मग ॲट लिस्ट 2 हेड, कमीत कमी 2 हेड आणि जास्तीत जास्त किती, तर कोणकोणते सांगा बरं. कमीत कमी 2 हेड आणि जास्तीत जास्त एच 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 टी एच टी एच टी एच एच. आणखी आहे का कोणतं, नाही आहे. कमीत कमी 2 हेड, जास्तीत जास्त किती 1 2 3 4 झालं. सो एन ऑफ एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4. किती मिळाली इथं 4 मिळाली. ओके, देन इव्हेंट, नेक्स्ट इव्हेंट बघा. इव्हेंट काय सांगते आपल्याला, इव्हेंट बी. इव्हेंट बी काय सांगतं, इव्हेंट बी टू गेट नो हेड. टू गेट नो हेड, एकही हेड नसण्याची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. सो बी इज इक्वल्स टू एकही हेड नाही आहे तर असं कोणतं आहे, इथं आहे एक तरी हेड, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे, फक्त याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळं इथं मिळणार टी टी टी. सो देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल्स टू 1. इव्हेंट सी. इव्हेंट सी काय सांगतोय, टू गेट हेड ऑन द
to get head on the second coin, on the which coin? Second coin. ओके, म्हणजे मिडलला आलं पाहिजे, हेड मिडलला असलं पाहिजे. तर बघायचं हेड मिडलला कुठं कुठं आहे, इथे एक आहे, इथे आहे, इथं नाही, इथं एक आहे, इथं नाही आहे, इथं आहे, म्हणजे मिडलला सेकंड कॉईनला हेड असलं पाहिजे. मग याचा अर्थ एच एच एच, एच एच टी, टी एच एच, देन टी एच टी. 1 2 3 4. So therefore n of c is equals to is what? 4. Okay, लक्षात आलं, n of c is equals to 4. That's all. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 3. 3 कॉइन टॉस केल्यावरती जे इव्हेंट सांगितले ते आपण व्यवस्थितरित्या फाइंड आउट केले. क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड यूजिंग डिजिट्स 0 1 2 3 4 5 विदाउट रिपिटेशन्स ऑफ 2 डिजिट्स. आता क्वेश्चन काय सांगतोय, तर हे जे काही नंबर्स आहेत ह्या नंबर्सचा यूज करून 2 अंकी संख्या तयार करायच्यात विदाउट रिपिटेशन्स ऑफ 2 डिजिट्स, म्हणजे रिपीट नाही आली पाहिजे नंबर्स. तर सर्वात पहिले आपण याचा सॅम्पल स्पेस लिहिणार. सॅम्पल स्पेस, कारण मेन क्वेश्चन आहे आपला दिलेल्या एक्सपेरिमेंटचं सॅम्पल स्पेस लिहा आणि नंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहून त्याच्या इव्हेंट्सचं सेट फॉर्ममध्ये लिहून काढायचे. सॅम्पल स्पेस. आता 2 अंकी संख्या तयार करायच्या ते दिलेल्या नंबरपासून. तर 1 हा प्रत्येकासोबत जॉईंटमध्ये घेऊन टाका, म्हणजे काय येणार पहिले 10 12 13 14 15. आता 2 हा प्रत्येकासोबत घ्या, बोला 20 21 23 24 25. परत 3 हा प्रत्येकासोबत घ्या, 30 31 32 34 35. आता 4 हा प्रत्येकासोबत घ्या, 40 41 42 43 45. आता 5 हा प्रत्येकासोबत घ्या, 50 51 52 53 54. ओके, तर नंबर्स किती येणार आपल्याकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. सो देअरफॉर n ऑफ s इज इक्वल्स टू इज व्हॉट 25. हे झालं एक्सपेरिमेंटचं सॅम्पल पॉईंट्स आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आता आपण पाहूयात इव्हेंट्स. सर्वात पहिला आपल्याला इव्हेंट काय दिला आहे, द नंबर फॉर्म्ड इज इवन. याच्यामधले इवन नंबर आपल्याला सेट फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. इव्हेंट ए काय सांगते आपल्याला, इव्हेंट ए द नंबर फॉर्म्ड इज इवन. इवन नंबर तयार झालेले आपल्याला इथे लिहून काढायचे आहेत, त्याचा सेट तयार करायचा आहे. बोला कोणकोणते इवन नंबर 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 54. हे झाले इवन नंबर. ओके, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 1 13. सो n ऑफ a इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 13. ओके, ठीक आहे. सो इव्हेंट बी. आता इव्हेंट बी काय घेणार आपण, नंबर फॉर्म्ड is divisible by 3. 3 न भाग जाणारे नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. सो 3 न भाग जाणारे नंबर्स आपल्याकडे कोणकोणते येतात तर व्यवस्थित पाहून घ्यायचं. 10ला 3 न भाग जात नाही किंवा 3 न 10ला भाग जात नाही. 3 चौक 12, त्याच्यानंतर 3 5 15, 3 सका 18 नाही, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 नाही आहे, 3 10 30. बरोबर आहे. 30च्या नंतर परत 33 आहे का आपल्याकडं, नाही आहे. ह्याला भाग जात नाही, याला भाग जात नाही, याला नाही जाणार, याला नाही जाणार, इथं जाणार. 42
45 जातो, राईट. त्याच्यानंतर नाही जाणार. 51, याच्या दोन्हीची बेरीज केली 5 आणि 1 किती येतो 6. 6ला 3 भाग जातो का, जातो. तर याचा अर्थ ह्या पूर्ण संख्येला 3 भाग जातो. 5 आणि 2 7, 7ला 3 भाग जात नाही म्हणजे ह्या संख्येला 3 भाग जात नाही. 5 आणि 3 8, 8ला 3 भाग जात नाही म्हणजे ह्या संख्येला भाग जाणार नाही. 5 आणि 4 9, 9ला 3 भाग जातो म्हणजे 54ला पण 3 भाग जातो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. सो देअरफॉर n ऑफ b इज इक्वल्स टू 9. ओके. सो इव्हेंट सी. आता इव्हेंट सी काय सांगतो आपल्याला, इव्हेंट सी खूप सोपा आहे. द नंबर्स फॉर्म्ड इज ग्रेटर दॅन 50. 50पेक्षा मोठ्या संख्येचा संच तयार करा, सेट तयार करा. द नंबर फॉर्म्ड इज ग्रेटर दॅन 50. ओके, 50पेक्षा जास्त. सो देअरफॉर सी इज इक्वल्स टू 50पेक्षा जास्त कोणकोणते आहेत आपल्याकडे सांगा बरं. कोणते येतं, 51 52, 51 52 53 54. दॅट्स ऑल. सो देअरफॉर n ऑफ सी इज इक्वल्स टू काय मिळणार आपल्याकडं 4. ओके, दॅट्स ऑल. सो दॅट इज दी आपल्याला सांगितलं होतं राईट द सॅम्पल स्पेस नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. हे एक्सपेरिमेंटचं आपण सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहिले आणि दिलेल्या कंडिशनचे ए बी आणि सीची जे इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट्सचं आपण पहिले सेट लिहून काढला, नंतर n ऑफ ए, n ऑफ बी आणि n ऑफ सीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतल्या. ओके. आता क्वेश्चन नंबर 5 पहा. फ्रॉम 3 men and 2 women environment committee is to be formed. Environment committee of 2 person is to be formed. म्हणजे काय सांगितलंय, 3 पुरुष आणि 2 महिला असताना एक एन्व्हायरमेंट कमिटी त्यांना फॉर्म करायची, तयार करायची. तर त्या कमिटीमध्ये फक्त 2 मेंबर असणार. तर 3 पुरुष आणि 2 महिला असताना 2-2 मेंबरच्या अशा किती कमिटी तयार होणार ते काढायचं आपल्याला. हा क्वेश्चन एक्झामला 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. फ्रॉम 3 men and 2 women एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 person इज टू बी फॉर्म्ड. इव्हेंट ए असताना, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी असताना आपल्याला त्याचं सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि त्याची n ऑफ ए, n ऑफ बी आणि n ऑफ सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याकडे 3 मेन्स येतं तर आपण लिहितोय सपोज मेन सेज m1 m2 m3. 3 माणसाला m1 m2 m3 म्हणलं. अँड वुमेन सेज w1 w2. ओके. तर सॅम्पल स्पेस काय येणार सांगा. सॅम्पल स्पेस आपल्याला 2-2 मेंबरची कमिटी तयार करायची पण रिपीट नाही आला पाहिजे एकही मेंबर त्याच्यामध्ये. तर 2-2 याची कमिटी तयार करायची आहे. तर कशी तयार करायची, पहिले ह्या 2 पर्सनची कमिटी तयार करूयात. m1 m2 परत m1 m3 परत m2 m1 तर झालेलंच आहे आपल्याला, तेच काय फरक पडत नाही. हां बोला. दुसरी काय करणार m2 m3. ओके. ह्या 3 पर्सनपासनं, या 3 माणसापासनं ह्या 3 कमिटीज तयार झाल्या. ओके. 2-2च्या 3 कमिटीज फॉर्म केल्या. m1 m2 m1 m3 m2 m3. आता फर्स्ट मॅन फर्स्ट मॅन सेकंड वुमन अशा 2-2 याच्या कमिटीज तयार करूयात. बोला काय करणार. m1 w1 m1 w2 m2 परत w1 m2 w2 m3 w1 m3 w2 देन w1 w2. 2-2 माणसाच्या 2-2 पर्सनच्या कमिटीज तयार केल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10. सो n ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 10 मिळाली. किती मिळाली 10. खूप सोपं आहे. फक्त लक्षात ठेवायचं जे मेन आहे तर त्याला आपण m1 m2 m3 कन्सिडर केलं आणि जे वुमेन्स आहेत त्याला w1 आणि w2 कन्सिडर केलं. मग 2-2 पर्सनच्या कमिटीज तयार करायचं. m1 m2 परत m1 m3 m2 m3. ओके. मग फर्स्ट वुमन परत सेकंड वुमन त्याच्यासोबत, परत सेकंड मॅन फर्स्ट वुमन सेकंड वुमन त्याच्यासोबत, परत m3
W1 आणि W2 त्याच्यासोबत झालं. हे झालं टोटल नंबर ऑफ 2 पर्सनच्या कमिटीज. 2 पर्सन असण्याच्या किती कमिटीज तयार झाल्या? 10 कमिटीज टोटल तयार झाल्या. मग आता आपल्याला इव्हेंट्स लिहायचे. तर काय दिलेलं आपल्याला? फर्स्ट इव्हेंट ए. इव्हेंट ए आपल्याला काय सांगतो? तर इव्हेंट सांगतो देअर मस्ट बी ॲट लिस्ट वन वुमेन मेंबर. ओके, म्हणजे त्या कमिटीमध्ये कमीत कमी एक मेंबर ही महिला पाहिजे. देअर मस्ट बी ॲटलिस्ट वन वुमेन मेंबर. एक तरी महिला पाहिजे, कमीत कमी एक पाहिजे. मग जास्तीत जास्त सगळ्या 2 असतील तरी चालेल. मग कमीत कमी एक महिला असण्याची किती कमिटीज येतं? 1 2 3 4 5 6 आणि इथं कमीत कमी एक, जास्तीत जास्त किती पण चालतील. म्हणजे याचा अर्थ A इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 ओके, M3 W1 M3 W2 W1 W2 1 2 3 4 5 6 आणि 1 7. सो देअरफॉर एन ऑफ ए ची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला? 7. किती मिळणार? 7. ओके. सेकंड वन इव्हेंट बी काय सांगतोय? 1 man 1 woman committee to be formed. 1 man 1 woman committee to be formed. ओके, सो टू बी फॉर्म करायचे आपल्याला. बी इज इक्वल्स टू एक मेन आणि एक वुमेनची कमिटी तयार करायची आहे. तर बघा ह्याच्यामध्ये एक मेन एक वुमेन आहे, ह्याच्यामध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये आणि ह्या दोन्हीमध्ये आहे. मीन्स काय लिहिणार इथं? M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. ओके झालं. मग 1 2 3 4 5 आणि 1 6. सो देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल्स टू किती मिळाले आपल्याला? 6 कमिटीज मिळाल्या, एक मेन आणि एक वुमेनची. सो इव्हेंट सी काय सांगताय? देअर शुड नॉट बी ए वुमेन मेंबर. एकही वुमेन मेंबर नसण्याचे किती पॉसिबिलिटीज असतील? देअर शुड नॉट बी ए वुमेन मेंबर. ओके, एकही वुमेन मेंबर नसण्याची प्रोबॅबिलिटी. सो सी इज इक्वल्स टू एकही वुमेन नसण्याची. कोणकोणते इथं आहे का? नाही, एक तरी वुमेन इथं नाही आहे, इथं नाही आहे. मग दुसरं सगळीकडं एक तरी वुमेन आहे. म्हणजे याचा अर्थ M1 M2 M1 M3 M2 M3. ओके, सो देअरफॉर एन ऑफ सी इज इक्वल्स टू 3. दॅट्स ऑल. हे झालं क्वेश्चन नंबर 5. आता एक क्वेश्चन नंबर 6 आहे. 1 coin and 1 die is thrown. तो खूप सोपा आहे. हा तो क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये डिस्कस केलेला आहे. तर तो क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6. आपली प्रॅक्टिस सेट 5.3 संपलेलं आहे. आता 5.4 ही एक्सरसाइज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. थँक्यू.